मग मागाचीच घ्यायचा आहे. दार बदल करून बसायचं आतमध्ये. गुतायचं भेटतं ना माणूस दारात उघडताना. कस काय गुतल? मॅडम काय करायचं? मोबाईल दाखवा मोबाईल. मोबाईल दाखवा चांगला बारीक. किती पर्यंत पाहिजे? 5-50 हजाराचा. हा 5-50. 5-50 म्हणलं असं लांब येईल नका एवढं असतो. हा एक आहे मोबाईल. हा 25,000 रुपये प्राइस बसते याची. अजून आहेत नाही ते कोण अजून. हा 25,000चा 50,000चा घ्यायचा. 50. हे दोन आहेत ते 30,000 रुपयापर्यंत बसतात. काय ह्याच्यात नाही ह्याच्यात काय असं ऐकायला तर सगळ्यातून येत असेल ना. 50,000 रुपयाला बसून त्याला 6,000 mAh ची बॅटरी आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. बरोबर. कॅमेरा एकदम क्वालिटी. पिक्चर असं किती दिसेल एवढा पिक्चर दिसेल का बाबा का भाऊ तुम्ही? शेज तेवढे दिसेल म्हणायचं. बाबा किती पर्यंत घ्यायचा तुम्हाला? बजेट मला 50 पर्यंत. 50,000चा मोबाईल किती? हा मग 50,000चा. 25 चे दोन घेऊन आहे एक खराब झाला तर दुसरा आहे. बाबा परत आता 25चा घे. 8-15 दिवसांनी परत आलो ना आपण फिरायला परत एखादा घेऊन जाऊ. त्याला काय लागेल असलं दुसरं काय आहे का? हे चांगलं आहे ना? एकदम बेस्ट क्वालिटी मोबाईल. हे दिसतं तसलं सगळं. गाणे पिणे सगळं दिसलं पिक्चर 5,000 mAh ची बॅटरी दिवसभर चार्जिंग राहील तुम्हाला. याच्यातून तुमचं मोजून घ्या पैसे काय असतील कुठं बस आता आपल्याला लय वेळ जाईल मोजाय अंधार पडून. ही चला याला तसलं चार्जिंग अमुक तुमुक वायरी भानगडी असतं सगळं. सगळं त्यातच असतंय. चांगलंय चांगले चांगलं. आता रस्त्याने काही आपटायचं नाही पाहिजे ही पाहिजे ती पाहिजे. मग हॉटेलमध्ये जायचे चला पटकन. हा खरं जेवायला जायचं. जेवायला जायचंय तुम्हाला तर काय कळत बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवायचं ना. हा चला चल गाड्या का नाही रे. काय झालं आता बाबा? 25,000चा मोबाईल. हा मग काय मला काय रोज रोज मोबाईल थोडी घ्यायचा आहे. एकदाच घ्यायचा असतो मोबाईल. 25,000ची एखादी गाय नाही तर म्हैस आणली असती ना तिने रोज दूध दिलं असतं. आता हे दूध देईन का? बाबांचं पण नुसतं गाई आणि म्हशी त्याच्यातच दिवस चाललेत. अहो कधीतरी चांगलं बघायचं असतं माणसानी. आता ह्याच्यात काय काय देणार आहे ती यात पैसे येतात का? ह्याच्यात पैसे कसं काय देणार? आपण जेव्हा टाकतो बँकेत तेव्हा ह्याच्यात पैसे येतात. बरं ऐकाय आता समजा जशी आपण एखादी शिळी विकत घेतली बारकी ती मोठी झाली की 5,000 शिळी 10,000ला जाते. मग शी जाईन का असं 25चं काही 30,000ला नाही. तू काय मातीतच घालायला निघाले काय मला? मग ती कवा तरी घ्यायचं असतंय. ते शिळे त्याचं काय करायचंय मला? मी काय शिळी घेऊन जाऊ का बाहेर फिरायला? अरे तुला दुसऱ्याच्या पुरी 1,000चं घेतात असलं 1000. ही कपडे 2,000चे. मग चांगलं लागत मला. चपला मी चप्पल नाही आता बघ आणि घेतली ती किती 100 रुपये. तुला 500 रुपयाची चप्पल किती 7 जोड एक ड्रेस बदलायला की त्याला चप्पल बदलायची. काय धंदा लागा तुम्ही नको का चांगलं राहिला तरी कानातलं राहिलंय घ्यायचं. कान बुद्धी भेटली तू कुठे विकत? नाही बुद्धी नाही भेटत विकत. ती घेतली असते ना जरा महाग कवर जाईना. चला आता कुठे जायचं? तिथे जेवायला. तुला मोठं हॉटेल दिसते. मोठं मग मग काय आपण काय पैसे देणार त्यांना? मोठं ना असून नाही तर बारका असू ते हसायचे फेसायचे चांगलं दिसतंय. उलट तिथं मोठ्या हॉटेलमध्ये ना क्वालिटी जास्त भेटती. चांगलं खायला भेटत म्हणून. कांदा पिंदा असं का तिथं असं मिसळीत टाकायला कालवायला. बाबा तुम्ही असं गावरान भाषा सोडून द्या बरं. एकदाच चांगलं एक तर हे असलं काय घालून आलात काय माहित माझ्या बरोबर. मग आता तू यासारे घालू का पॅन्ट आणि शर्ट म्हणजे हसू दे लागू दे कुठे माय मागे कुठे काय महागा लागते? मग असलं हे पांढरं चांगलं वाटतं का नाही? हा चांगलं ढवळण निळण पिवळण लालन करायचं कुत्री पळायचे हाड हाड करायचं. चला आपलं लांब बसले त्या बारीतल्या माणसात नको लांब बसू. मरल्या माणसा म्हणजे कमून नको त्यांच्या. कसं चाललंय शॉप आता? चला तुम्हाला काहीच कळत नाही. बसा त्यांच्यात म्हणजे असा इथं इथं काय इथं कसं काय बसते तू? कोण इथं कोण बसलं दिसतंय का तुला? कोण बसलंय? तू बघ तू कोण कशी आम्ही कसे. बस तिकडे खाली बस तिकडे. तुझ्या बापाला तुझा बाप असता तर तू असंच बसला असतं का? अरे माझा बाप असता तर मी इथं बसवलं असतं पण ते तुझा बाप आहे तू तिकडे जाऊन बस. जाऊन बस. तुम्हाला जर पटत नसेल ना तुम्ही उठायचं तिकडे जायचं. आम्हाला इथंच बसायचं कळलं ना? तिकडे इडी बिडी झाली काही
ते समजून काही घे विषय होईल. नाही. इकडे बसू ना. अजिबात जमणार नाही इथं बसायचंय मला बी डोसा. असं इथं काय म्हणू? मी ऑर्डर देऊन आली इथं बसा खवळतील मला ते यार. उठून सुटून आले आणि बसायला लागले. छत्तीस नखरे हिला सांगा नाही तर लय मारणीला मी इथं आपली इकडे कोण उगाच कोण- भांडण करती. हे तपासा म्हणला ना तुम्हाला अरे कुठे ए सांगितलं नाही एकदा तुला इथं बसायचं नाही ए, तिकडे बसायचं खाली. तुला लाज वाटत असेल ना तिकडे जाऊनच चल ए समजून सांग यांना आपण दोघं इथं बसायचंय. भांडणं लागली ऐकायची हा मग काय मी काय कमी काय ए बाई जा ना तिकडं कशाला ओ बाबा बाबा तुम्हाला सांगितलेलं कळतं का तिकडे बसा नाही. तो ती खवळते. जावा तिथं बसा म्हणलं ना तुम्ही पलीकडच्या टेबलला बसा ना इथं काय इथं बसा तुमचं काय शिकताय काय इथं ए बाई अरे तू कुठं आम्ही कुठं जा बस तिकडे. तुम्ही बी पैशानीच खाणार आहे ना बोट आम्ही बी नको करू. पैशानीच खाणार आहे हा, पैसे नाही खाणार. तिकडे बसून का इथं नाही बसायचं ह्यांचं बिल सांग रे किती झाले हेच एवढे पैसे झाले का तुझ्याकडे हेच दाखव बाबा पैसे आणला ते चोरी तर न- काय चोरी त्याने चोरीच असन चोरी तर नाही चोरीच हा हो, पैसो. एवढे पैसे मग बापरे ठेवा ठेवा इकडे दाखव, इकडे, द्या इकडे, आता इकडे, बघू. इकडे. हा दाखवा अरे बापरे अरे पडलो होतो ना आता ते. तुझ्याकडे तू दोनचं हरवते माझ्याकडून नाही नाही राहू द्या तुमच्याकडेच राहू द्या त्याला सांग आम्ही मोबाईल आणला आम्ही 50,000चा मोबाईल आणलाय 50,000चा दिसतोय का चोरी केलं का काय चोरीच केलेलं दिसत ए, तू काय आम्हाला काय असं समजतं काय रोडवरचं 200 रुपयाचा वडापाव खाणार आहे म्हणून आम्ही 200 रुपयाचे एक वडापाव भारीतला ते आम्ही तसलं ती भाज्या टाकलेल्या असतात तसल्या त्या हिरव्या भाज्या ते सुद्धा माहित नाही हसत येत आपलं. ए, दात काढायचे नाही हं? नाही तर एका बुक्कीतच दात काढी हे हसत येत आपलं. तुम्ही बसा म्हणलं ना मी आले त्याच्याकडून ते वडापाव घेऊन भारीतला आणि भारीत. हा वडापाव देणार आहे आता हिला वडापाव अरे म्हातारे बाबा इथंच बसले रे, यार, तू काही लांब आहे ते तुमच्या टेबल पासून आपला हातावर घेऊन खाय ए, कुठं आहे कोण ठेवायचं ए तू बोल ना त्यांना काहीतरी अहो चला तुम्ही इथून तिकडे जाऊ ना दुसऱ्या टेबल बाबा हे पुढे घ्यायचा का हा ये हा आले बॉबी घेऊन भारीतली 100 रुपयाची बाबी बॉबी ए, तुम्ही खाल्ल्यात का कधी बाब्या बॉबी बॉबी काय बाई रे निर्लज्ज ए, सदा कोणाला बाई म्हणला कुणाला बाई म्हणला तू मी बाई दिसते तुला नाही बाई दिसते हे, ए, ती बस बघायची. शांत उठ तिथून बिघडली आले काय? उठून सुटून शायनिंग मारायला लागली 5 बोटात 5 घाल त्यांच्या समोर अशा खिशात नाही आणायला हा. बाजीराव म्हणा अरे विचित्रच माणसं आहे ते बघ ना. जर 5 बोटात 5 हे घाल बघ. म्हणू. हा आम्ही काही कमीच काय म्हणू मग जर हा, अरे सुटून आलेत का दाखव त्यांना आमच्याकडे काय पैसे नाहीत काय म्हणू ए, अरे 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 कुठली चल, चल, दुसरी ए, ए, आहे का? ए, मग आहे जमलं प्युअर येडी दिसते जर त्याला अरे पैसे देऊ. सशी खाते कधी ना मिळाल्यासारखं किरकोळ खोल, खोल. नाही, नाही, हे- यांच्या मग आता का डोक्यावर बसता का लय पैसे ठेवलेत काही इथे ठेवा आपलं. हा हा बिचाऱ्यांनो, आम्ही नाही असलं का करून आम्ही बर्गर पिझ्झा असला खातो कशात पेरी नोकरीला पेरी फ्राईज वगैरे आहे? कशात आहे नोकरीला माझं स्वतःची शॉप आहे किती कमवते महिन्याला महिन्याला 2-3 लाख हा? अरे शेण एक तो महिन्याला 5 लाखाचं शेण गुरा खालचं सांग किरकोळ ए भाऊ, तुला किती नोकरीला आहे काय आमच्याकडे ना किती पगार आहे मला 50,000 रुपये गड्याचा पगार लाख रुपये गड्यांना पगार करतो आम्ही अहो हळू बोला की मग मग 50,000 सांगू त्याचे का त्यांच्या कामाला वाटतंय वाटतंय तुम्ही ना किरकोळ कपड्यावर चालले काय तुम्ही नाही बाबा तसे तुम्ही दुसरे दिसायला दुसरे गरीब आहेत हा नाही तर पैसे जायचं हम्म. आम्ही सहज झटकलं ना तर 4-5 लाख रुपये हे काय हे बी झटकलं की नोटा पडते झटकून राहून द्या, राहून द्या. नो नीड तो तर बघायची तुम्हाला नको नको नको
पैशाला काय 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 याच्यावर जाता काय कपडे तुम्ही नको दुसरंच काय पडेल बाबा. 100 वाले 4 5 चहा ना एवढं तुझ्या तो कसला गारच्या नाही गरम कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी हे भारी चहा केवढ्याला 170 हा 100 रुपये त्याच्यात अजून बारी करा नीट चला तिथं क्रीम टाका क्रीम बिस्किट चुरवळ्या द्या 2-4 अजून गोड लागेल काय करायचं अजून काय आणायचं त्याच्यात पनीर कसं काय मारतात त्याला चहा मध्ये पनीर का? चहा म्हणजे वा वा. मस्का वगैरे लावून देतो पण हा मस्का मस्त लावून आणि कसला पावडा एकच आमची किंमत करायला निघाली नाही मोठे माणसं आहे. आणि तिथं गोल असतं ना ते गोल असतं ना ती गोल द्या त्याच्यात लय भाज्या टाकलेल्या असतात पिझ्झा इटालियन ओके. कॉर्न पिझ्झा. देतो अजून काय? ते 900 वाला द्या. बर बर 100 बोकडे आहेत आपल्याकडे खायला आता हा. गिऱ्हाईकाला पाठवून द्या 100% हो 100 बोकडे. लवकर द्या हे बिकारड्यांना बी द्या काहीतरी खायला ए, काय आमच्यातर्फे म्हणती? माइंड युअर लँग्वेज. बिल सांगा आम्हीच मिटवतो. तू कसं ऐकून घेते हिचं? काय आता काय लय रागत आहे पण काय करू शकत नाही ना. मग उठून जायचं काहीच करू शकत नाही उठून आपल्या जायचं गावाकडे भारीतली बाबी एकतर नसते. राहिली उभा इथं तर करू लागते आपली सादळीला शिवाय. आपली इज्जत नाही. असं केलं. हे साहेब जरा शांत दिसते राव मोठे होते असं काय माहिती काय बडबड करते छटाकाच्या आत होय काय साहेब तुमचं काय म्हणणं आहे? खरं तुम्ही शेतकरी तसं नाही तर- तुमचं चुकतंय. शेतकरी तुमचं म्हणजे चुकतंय साहेब. असं आहे आपल्या देशाचे 2च आधार आहेत. एक शेतकरी आणि एक सैनिक. लक्षात घ्या देशाचं संरक्षण सैनिक करतात आणि आपल्या देशाला अन्नदाता शेतकरी आहे. तो पैशाने भले गरीब असेल पण मनाने फार श्रीमंत असतो. लक्षात घ्या अशा माणसांचा कधीही अपमान करू नका. समजलं? साहेब तुम्हाला एक सांगू का तुमच्या किराणावाल्याने ना 4 महिने दुकानं बंद ठेवल्या किती फरक पडेल लोकांना काही फरक कापड दुकानवाल्याने 6 महिने दुकान बंद ठेवली काय फरक पडेल तुमच्या नोकरदाराने संप केला समजा वर्षभर पण शेतकऱ्यांनी जर पिकवायचं नाही हे ठरवलं काय खातानो काहीच नाही खरी गोष्ट. काय खातान काहीच नाही शेतकऱ्यांनी ठरवलं गहू ज्वारी बाजरी काय पिकवायचं नाही पिकवलं फक्त आपल्या काय खात काय त्याला तुम्हाला काय पर्याय काय ते नोकऱ्या करून नुसते पैसे खाते ना मग अरे आपलं चुकतंय. आपण किती बिल झालं तुम्ही मानतो. यांचं बिल किती झालं साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हो मॅडम हळूहळू. मोठ्या मनाने तुम्ही यांना सॉरी म्हणा. हो बाबा चुकलं आमचं सॉरी सॉरी आम्ही एवढे मोठे नाही हो. चला तर. आमचं साधं राहणं साधं बोलणं साधं खाणं मागायचं काय मागायचं आम्हाला म्हणजे याच्या आले खेड्यातून आले काय त्यांना सांगता येईना काय खायची नाही नाही तुम्हाला काय खायचंय ते खावा. बाबा तुमच्या कपड्याकडे आणि तुमच्याकडे पाहून असं वाटलं की तुम्ही गरीब एवढ्याला आहे तुमच्याकडे आमच्याकडे पैसे 5 नसतील. रुपयाला भेटतं पण याची इतकी टेस्ट कशाला नाही तुम्ही ते लई लांब पोंगळे घेतले किंवा बारीक घेतले भारीच आहे बाबा आम्हाला हेच- आमच्यातर्फे तुम्हाला आईस्क्रीम वगैरे चालू. काय नको आम्हाला तुम्हीच खावा आईस्क्रीम सॉरी बोललो ना. तुम्ही अब गुस्सा थूक दो. जाने दो इनको माफ करो. चला चला साहेब जरा खा आमच्या तर्फे बाब्या तुझी तब्येत थोडीशी काय जरा आपल्याला इथं नको खायला आता आपल्या घरी नको लय भाकरी केल्या तर बेसन केलेलं मस्त चला पाहिलं त्यांच्या कपड्यावर जो आपण बोललो मग काय ती करायचं? पैशावाली माणसं आहेत ते. हो ना. पैसे दे आणि मी थांबते तिथं खावा बाबू. हे दारा ते बिल द्या ए बाबा हो धरा धरा मॅडम. पैसे नको पैसे नको. पैसे आम्ही देतो. तुम्ही जावा आम्ही देतो बिल. सेल नको बाबा पोरगी ना आमची काय शिकली तरी तसली तिला एक जाता जाता एका दवाखान्यात न्या. काय पण खावा. तिच्या गोळ्या संपल्या असतील. ओय, कुणाला दवाखान्यात न्यायचंय कुणाला कुणाला हे असे आहेत ना असे आम्ही असे ही करतो कळलं ना ओवळून टाकू आम्ही साहेब हे जास्त होतंय. नाही नाही यांना जरा दवाखान्यात न्या, घरी गेले हो. पैशाचा थोडा गर्व आलेला दिसतोय. मुलगी थोडी जरा बाबा चांगले. वडील छान. वडिलांचा स्वभाव मला आवडला पण जरा मुलगी थोड्या संस्कारांची गरज तुला आहे. समजलं तुला समजलं का थोड्या संस्कारांची गरज आहे. तुझ्यामुळे माझा स्वभाव असा झाला. असो साहेब आमच्याकडून चुकलं होतं. ओके चालतंय चला बरं झालं. महाराज